ये प्रशिक्षण जो है, ये सेंट्रल हॉस्पिटल के प्रमुख बंसोड़े साहब ने मुझे लेटर दिया और उन्होंने बताया कि अभी कोरोना काल शुरू होने का चांसेस है और बहुत सारी न्यूज़ आ रही है, तो उस हिसाब से हमें कोई भी हालत में फायर के बारे में ऐसी कोई घटना या हादसा ना हो, इसके लिए हमें फायर ब्रिगेड की ओर से एक ट्रेनिंग दिया जाए। क्योंकि हमारे यहाँ पर बहुत सारी सिस्टम है, सब कुछ होने के बावजूद भी हमारे पास ट्रेनिंग नहीं रहेगा तो मज़ा नहीं। तो ऐसा उन्होंने लेटर देने के बाद तुरंत मैं मेरा स्टाफ के साथ में उनको समय दिया और उस हिसाब से आया और यहाँ पर उन्होंने उनके सब स्टाफ यहाँ पर मौजूद था, उनको हम लोगों ने प्रशिक्षण दिया और उनको अभी प्रैक्टिकल देने का और भी बाकी है, वो हम बाद में देंगे। उनके हिसाब से ये आग बहुत ज़्यादा मायने पर लग सकती है और इसके लिए उन्होंने जब बताया, हम भी उनको बताया कि 1 मिनट में 20,000 पर जब आग बढ़ती है तो अपने पास ये कुछ चंद तरीके होने चाहिए और उस हिसाब से हमने उनको प्रशिक्षण दिया है। आज फायर अधिकारी नेटके साहेब आलेले आहेत, त्यांची टीम पूर्ण आलेली आहे आणि त्यांनी ह्या इमारतीमध्ये कुठेही काही अपघात जर घडला तर त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं या बाबतीत सविस्तरपणे प्रशिक्षण दिलेलं आहे। म्हणजे इथे स्प्रिंकल कुठे आहे, हुटर कुठे आहे, स्मोक डिटेक्टर कुठे आहे आणि त्याचबरोबर हे ABC प्रकारचे जे अग्निशमक एस्टिमेशन सिलेंडर्स आहेत ते कसे उघडायचे याचं प्रात्यक्षिक दिलेलं आहे आणि ते आमच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना नक्कीच उपयोगाचं पडेल। या प्रशिक्षणाची गरज का वाटली आपल्याला? कारण या रुग्णालयामध्ये दररोजचा फ्लो हा 2000ची ओपीडी आणि जवळपास 300च्या जवळपास पेशंट रुग्ण आपले ॲडमिट असतात। तर कुठल्याही वार्डामध्ये काही घटना कधी पण घडू शकते, कारण जुनी बिल्डिंग आहे, जुन्या वायरिंग आहेत आणि जुन्या प्रकारचे बरेचसे म्हणजे साहित्य इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेले आहे, कधीही कोणत्याही वेळेला आग लागू शकते। त्याचबरोबर या रुग्णालयाच्या परिसरामध्ये अनवॉन्टेड अनएक्सपेक्टेड वाहनेही उभी असतात। तर ह्या गोष्टीचं सगळं गांभीर्य लक्षात घेऊन आम्हाला हे प्रशिक्षण घ्यावं वाटलं। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।